गुजरातमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अहमदाबादमध्ये ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवले। पोलिसांनी या महिलेला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगितले। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला। या वादादरम्यान पोलिसांनी महिलेला मारहाण केली आणि तिला धमकावले। महिलेचा आरोप आहे की जेव्हा ती पालडी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यासाठी गेली तेव्हा तिला नकार देण्यात आला। रात्री उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर पोलिसांनी फक्त अर्ज दाखल करून घेतला आहे। वासन येथे राहणाऱ्या बन्सरीबेन मनीष ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता त्या 4 मार्गावरील सिग्नल ओलांडत होत्या। दरम्यान एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने तिला थांबवले आणि तिचे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले। बन्सरीबेनने त्यांना लायसन्स दिले। बन्सरीबेनने बाजूला उभे राहण्याची विनंती केली तेव्हा वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला राग आला। ID खाली पडल्याने पोलीस अधिकाऱ्याने तिला चापट मारल्याचा आरोप केला आहे। पोलीस अधिकाऱ्याने तिच्याशी भर रस्त्यात गैरवर्तन केले। 112 कडून देखील या महिलेला मदत मिळाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। नेटकरी या व्हिडिओवर संताप व्यक्त करत असून या पोलिसाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलीस प्रशासनाने या ट्रॅफिक पोलिसाला निलंबित केल्याचे वृत्त आहे।